साताऱ्याच्या पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील, असं पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलंय. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना पालकमंत्री करण्याची इच्छा व्यक्त केल्याबाबत देसाई यांनी त्यांचं वक्तव्य आपण ऐकलं नसल्याचं सांगितलंय. पालकमंत्री पदाचा निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा असून त्यांचा निर्णय मला मान्य असेल, असंही देसाई म्हणालेत. जिल्हा परिषदेच्या वादावर त्यांनी भाष्य करत महायुती धर्म पाळत यापुढे एकत्र काम करणार असल्याचं स्पष्ट केलंय. ग्रामीण विकास मंत्री यांचं काय वक्तव्य आहे ते ऐकतो, बघतो जरा काय बोलले ते. पण तुम्ही म्हणताय ते जर सत्य समजायचं झालं की तुम्ही काय म्हणला आता की त्यांनी शिवेंद्रराजे हे शिवेंद्रसिंह राजे भोसले सातारचे पालकमंत्री व्हावेत असं वक्तव्य केलं असं तुम्ही म्हटलं, मी काय ऐकलेलं नाही. पालकमंत्री कुठल्या जिल्ह्याचा कोण असावा हा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांचा आहे. आणि त्यामुळं तिघांनी मिळून त्यावेळी निर्णय घेतला आणि माझ्याकडे सातारा जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे. आता हा निर्णय हे तिघ जणच घेणार आहेत, माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय सुनेत्रा वहिनी. त्यामुळं त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या अधिकार कक्षेत आपण काही वेगळं वक्तव्य करणं हे मला तरी उचित वाटत नाही, योग्य वाटत नाही. त्यामुळे या बाबतीतला निर्णय हे तिघ जण घेतील आणि ते तिघ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे.